जेवणाचा डब्बा पारू, मी काय महिन्याभरासाठी नाही चाललोय, 4-5 दिवसात परत येणार आहे. आणि लोणच्याची बॉटल कशाला पाहिजे? असं काय करताय? बाजूला वा. अरे हे बघा, तिकडे काय आपल्यासारखं भाजी भाकरी मिळणार नाहीये तुम्हाला. उगाच तुमचं पोट खराब नको व्हायला आदित्य सर. तोंडी लावायला म्हणून थोडं थोडं खात जा. हा माझी आई, नको काळजी करू. 4-5 दिवसात परत येणार आहे माझं स्टडी करून. आणि एकदा का मी परत आलो ना की मग बघ प्रोजेक्ट कसा जोमात सुरू करतो. काय ग, काय झालं? मी नको जाऊ का? ठीक आहे, मी नाही जात, काय हरकत नाही. ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता तिकीट कॅन्सल करतो. फार तर काय होईल, रिफंड मिळणार नाही ना? हरकत नाही. नाही जाऊ दे, मी तिकीट कॅन्सल कुठे करून मी कपडेच काढून ठेवतो सगळे. असं का करतो? अरे का म्हणजे आताच तर नीट बॅग भरून ठेवली ना, उगाच समजा सामान कशापायी बाहेर काढताय. काही ना, ऐका माझं, माझी काळजी नका करू. मी नीट राहीन इकडं. आणि चाळीतली माणसं आहेत की समधी, तुम्ही बिंदास जा, तुमच्या कामावर लक्ष द्या. मी देवाकडे प्रार्थना करीन आदित्य सर, तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रोजेक्टसाठी. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळा. आणि मी पण देवाकडे प्रार्थना करेन, माझ्या बायकोचा हा जो बिझनेस आहे, पारू टिफिन सर्व्हिस, त्याला खूप यश मिळते. ओके. हॅलो हॅलो बाबा, तू कुठे आहेस? मी तुला भेटायला आलीये, तू मला घेऊन जा ना. अगं चिनू, अगं असं नसतं करायचं बेटा. तू घरातून पळून आलीस म्हणजे काय? तुझ्या आईला किती काळजी वाटत असेल तुझी. हे बघ, काय नाही, तू आत्ता घरी जा, आधी घरी जा बघू. नाही, मी घरी थांबणार नाही. आई मला तुला कधीच भेटून देत नाही. मला तुझी आठवण येते. आईला न सांगता मी एकटी निघाली. मी परत गेली तर आई मला खूप ओरडेल. अगं नाही ओरडणार आई तुझी चिनू. बाळा घरी जा प्लीज. नाही, मी तुझं काही ऐकणार नाही. मला तुला भेटायचंय. तुला भेटल्याशिवाय मी परत जाणार नाही. बरं ठीक आहे, मी पोहोचतो. ओके, घाबरू नको. ही सगळी ना तुम्हा बायकांची चूक आहे. आता आमची काय चूक काय आहे? चूक म्हणजे वर्षानुवर्ष हे असल्या गोष्टी सहन करत आल्यात. वेळच्या वेळी त्यांना जर दाबलं असतं ना तर गोष्टी इतक्या थराला गेल्याच नसत्या. शांत व्हा आधी, शांत व्हा. शी झापड मारलीस. हे घ्या, पाणी प्या. हे बघा आदित्य सर, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बराबर आहे. बायका समज सहन करतात, पण काय करणार? त्यांनी त्यांच्या आईला, त्यांच्या आजीला आत्तापर्यंत फक्त सहन करतच संसार करत आलेलं बघितलं. त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय सुद्धा नाहीये सहन करण्याशिवाय. पण सर, गोष्ट बदलेल हळूहळू. मला खात्री आहे ह्या ज्या बायका आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा नक्की बदल होईल. आदित्य सर, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ समध्या गोष्टींचं. मी आहे ना, मी बोलते त्या समध्या बायकांशी. पण एक गोष्ट ध्यानात आली आहे का तुमच्या? नाही म्हणजे एवढं समज होत असताना सुद्धा आपला बिझनेस वाढत चाललाय, आपलं काम वाढतंय. इतकं कमी शिक्षण असूनही तुझ्यामध्ये जी समज आहे ना ती शिकलेल्या भल्या भल्या मुलींमध्ये पण नाही आहे. ते सर, इतका समजूतदारपणा, इतकं मॅच्युरिटी कुठून येते ग? ते मला नाही माहिती. पण सर, एक सांगू, म्हणजे तुम्ही जाताय ना तर माझं मन नाही लागत आहे कशात. मला कसं तरीच होतंय. माझी चूक झाली.
नाही मी 2 तिकीट काढायला पाहिजे होते. का? म्हणजे माझं कामही झालं असतं आणि आपलं हनीमूनही झालं असतं. काय चाललं तुमचं? उगाच इकडचा तिकडचा इशे काढू नका. तुम्ही कामासाठी चाललात ना, कामावर लक्ष द्या. तेच तुमचं हनीमून आहे, समजलं? काय सुचवायचंय तुम्हाला? आदित्याला जपायला हवं. कोणीतरी विनाश करण्याचा प्रयत्न करतंय. का? काही संकट येणार आहे का? आता हे संकट आदित्यवर येईल की प्रीतमवर येईल हे येणारा काळच ठरवेल. माझ्या मुलांच्या संरक्षणासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी मंत्रून दिलेले काही कवच तुम्हाला पाठवून देत आहे. ते तुमच्या दोन्ही मुलांच्या उजव्या हातावर बांधून द्या. या घराने आतापर्यंत अनेक संकट झेलली आहेत, पण मुलांच्या बाबतीत काहीही संकट आलं तर अजूनही भीती वाटते मला. गुरुजी म्हणाले तसं माहिती नाही आता घरावर कोणतं संकट येणार आहे. प्रीतमसाठी मी ढाल बनून उभी राहील, पण आदित्य तर माझ्या जवळ सुद्धा नाहीये. काय करू? कसं वाचवू माझ्या मुलांना? मुलांचा विचार ना. अजून कोणाचा विचार करणार श्रीकांत? बरोबर आहे.